पहा थंड झाल्यानंतर अशी दाटसर घट्ट अशी. नमस्कार, मी दीपाली आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रेडी विथ दीपाली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण खीर बघितली. ती खीर उपवासाची आहे. तुम्हाला खोटं वाटतंय ना? खरंच उपवासाची आहे. कशी बनवायची बघूयात. अत्यंत पौष्टिक अशी ही खीर आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते. चला बघू. खूप कमी साहित्य लागतं. तुम्हाला जेव्हा मी खीर दाखवली तेव्हा असं वाटलं असेल की साबुदाण्याची खीर आहे, पण नाही, ही साबुदाण्याची खीर नाही आहे. तर ही आहे रताळांची खीर. रताळी स्पेशली आपल्याला माहिती आहे की शिवरात्रीमध्येच भेटतात. तर ही जे रताळी आहे तर इथं मी 3 रताळी घेतली आहेत. त्यांना असं पाण्यात थोडा वेळ भिजू द्या. म्हणजे काय होतं तर याच्यामध्ये जी घाण गेलेली असते, माती गेलेली असते, ही माती भिजते आणि मग क्लीन करायला सोपं जातं. म्हणून याला थोडं मी भिजत घातलं होतं. त्याच्यानंतर इथं आपल्याला 4-5 काजू आणि 4-5 बदाम हवे आहेत. त्याच्यानंतर इथं आपण घेतले आहे 4 चमचे साखर. साखर जास्त लागत नाही कारण रताळी मूळतच थोडीशी गोड असतात. त्याच्यानंतर आपण इथं अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आपण इथं 2 चमचे तूप देखील घेणार आहोत. एवढ्या 5 वस्तूंमध्ये होणारी ही खीर आहे. चवीला अत्यंत उत्कृष्ट लागते आणि उपवासांच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला पौष्टिक देखील आहे. तुम्हाला खूप वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, भूक लागत नाही. त्याच्यामुळे आपण आता याला सगळ्यात अगोदर तर काय करणार आहोत, या खिरीसाठी आपण जी रताळं घेतली आहेत त्यांचं जे वरचं साल आहे ते काढून घेणार आहोत. म्हणजे जी काही उरली-सुरली याच्यामध्ये माती राहिली असेल ती पण निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपण त्याला खिसून घेणार आहोत. तर मी ह्याचं साल काढून खिसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीने रताळ्यांची साल काढून घ्यायची. आतमध्ये बघू शकता तुम्ही अशी पांढरी शुभ्र रताळी दिसत आहेत. हे आपण अशी रताळ्यांची सालं काढून घेतलीत आणि आता याला परत एकदा आपल्याला वॉश करून घ्यायचंय. रताळी मी छान धुवून घेतली आहेत. आता याला आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर ह्या ग्रेटरनी किसायचंय त्याला. त्याच्यानंतर जे काजू बदाम घेतले होते त्यांना देखील आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आपण घेतलेलं जे दूध होतं अर्धा लिटर याला छान तापत ठेवायचंय. जरा जास्त तापू द्या दूध. थोडंसं घट्ट झालं की म्हणजे खीर छान लागते. त्याच्यामुळे आपण काय करूया, हे किसून घेईपर्यंत आपण दूध तापायला ठेवूया. हा एवढा किस आपला झालेला आहे. रताळ्याचा किस तयार आहे आणि तिकडे दूध तापत आहे. दुधाला अजून तापू द्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर हा मी इथे एक पॅन घेतलेला आहे. आता या पॅनमध्ये सगळ्यात अगोदर तर आपण काय करूया, इथे मी हा पॅन घेतलाय आणि आपण गॅस पेटवून घेऊ. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचंय. 1-1.5 चमचा तूप घाला. आणि या तुपावर आपला जो रताळ्याचा किस होता त्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं. याला छान असं मध्यम आचेवर झाकण ठेवून याला उकडू द्यायचंय. हे बिना पाण्याचंच उकडायचं, पण याच्यामध्ये आपण पाणी घालणार नाहीये. तर आपण याच्यावर काय करूया, झाकण ठेवूया. याला बघा आता आपण झाकण उघडून एकदा हलवून घ्यायचंय. आपला जे रताळे आहेत ते शिजू लागले आहेत. अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं याला असंच झाकण ठेवायचंय. आणि इकडे आपलं बघू शकता दूध देखील उकळत आहे. तर
दुधाला आपल्याला थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे, त्याच्यामुळे हे असंच ठेवायचं. आणि जोपर्यंत हे दूध थोडंसं घट्ट होतं आणि आपले रताळे शिजतात तोपर्यंत आपण काजू बदाम छान कापून घेऊया. तुम्ही याला मिक्सरमध्ये पण थोडंसं फिरवू शकता किंवा हे असं तुम्ही काप करू शकता. मी खलबत्त्याच्या साहाय्याने याला थोडंसं जाडसर कुटून घेतलं आहे. जर तुम्हाला काही मोठे तुकडे नको असतील तर तुम्ही याला अजून थोडंसं बारीक करू शकता. आपण ही काजू बदामचे तुकडे याच्यात घातलेत रताळ्याच्या किसमध्ये आणि हे बघा याला मी अर्धा मिनिट परतून घेतलंय. आता हे आपलं जवळपास परतलं आहे. तर याच्यात आपण काय करणार आहोत, 4 चमचे आपल्याला साखर घ्यायची आहे. ही मी 4 चमचे मोजून घेतलेली साखर आहे आणि याला छान साखरेचं पाणी होऊ द्यायचं आहे. याला हलवून परत 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं. तर हे बघा याला छान पाणी सुटलेलं आहे. जे साखर होती ती पूर्णपणे विरघळली आहे आणि आपला रताळाचा कीस देखील छान शिजलेला आहे. आता हे जे दूध होतं आपण ठेवलेलं ते देखील छान गरम झालं आहे. दुधाचा गॅस बंद करूया. याला एक सगळीकडनं मिक्स करून घेऊ आणि आता ह्या शिजलेल्या रताळ्याच्या कीसमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं. आपण दूध याच्यामध्ये घालून घेऊया. दूध गरम झालेलं आहे, हळूहळू होता. हे अर्धा लिटर पूर्ण मी दूध घालणार आहे आणि याला छान मिक्स करून घ्या. अगदी शेवयाच्या खिरीसारखा फील येतो याचा आणि चवीला खूप छान लागते. पौष्टिक देखील आहे, रताळ्याचे आहे, त्याच्यामुळे उपवासामध्ये जळजळ होत नाही, ॲसिडिटी होत नाही. तर याला आपण छान एक उकळी येऊ देऊ आणि मग सर्व करू. मग खाण्यासाठी तयार आहे रताळ्याची खीर. बघा अशा पद्धतीने याला छान उकळी आलेली आहे. अगदी 2च मिनिटं लागतात कारण आपण ऑलरेडी रताळ्याचा कीस देखील शिजवून घेतला आहे आणि दूध देखील तापून घेतलंय. त्याच्यामुळे आता गॅस बंद करायचा आणि एका सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊ. तर ही बघा अशा पद्धतीने खीर तयार होते. याच्यावर थोडेसे आपण काजू बदाम घालूया. याला थोडं थंड होऊ द्या. थंड झाल्याच्या नंतर या खिरीची चव अजून वाढते. तर आपण थंड होऊ देऊ आणि मग तुम्हाला खाऊन सांगते की खीर कशी झाली. तर हे पहा थंड झाल्याच्या नंतर अशी दाटसर खीर आपली तयार आहे. तर चला मी तुम्हाला चव घेऊन सांगते की खीर कशी झाली आहे. तर चवीला एकदम छान टेस्टी अशी खीर आपली तयार आहे. अशा छान छान रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.